दक्षिण कोरियात आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा वणवा भडकल्याचं पाहायला मिळालं। आग आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवरती सध्या प्रयत्न सुरू आहेत। आगीत आतापर्यंत किमान 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। आगीत 1000 वर्ष जुने बौद्ध मंदिर सुद्धा भस्मसात झालं। वणवा नियंत्रणात आणण्यासाठी 120 हून अधिक हेलिकॉप्टर्सचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करण्यात आला। हे दृश्य आपण पाहतोय। आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा वणवा पेटलाय। तब्बल 27 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे। दक्षिण कोरियामधली दृश्य आपण पाहतो। दक्षिण कोरियामध्ये अग्नितांडव या ठिकाणी पाहायला मिळाला। 27 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे। दक्षिण कोरियामध्ये हा वणवा भडकलेला आहे। त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा वणवा पेटला। युद्ध पातळीवर हे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या दक्षिण कोरियामध्ये सुरू आहेत। अधिक हेलिकॉप्टरचा सुद्धा त्या ठिकाणी वापर ही आग विझवण्यासाठी करण्यात येत आहे। अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत। आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा वणवा पेटलाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामध्ये मंदिर सुद्धा जळून भस्मसात झाल्याचं पाहायला मिळालं। बौद्ध मंदिर त्या ठिकाणी होतं, मात्र ते सुद्धा जळून खाक झालेलं आहे। आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा वणवा त्या ठिकाणी पेटलेला आहे। मात्र अग्निशामक दलाच्या जवानांच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न ही आग विझवण्यासाठी सुरू आहेत। दक्षिण कोरियामध्ये ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। त्या ठिकाणी अग्नितांडव दक्षिण कोरियामध्ये पाहायला मिळतं। आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा वणवा भडकलाय। आग आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर सध्या प्रयत्न सुरू आहेत।